झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। थेंब थेंब पाण्यासाठी जनतेची वणवण सुरू आहे। अशा परिस्थितीत पाण्याच्या नियोजनाची मोठी जबाबदारी प्रशासनावर आहे। वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये साठवलेल्या पाण्याचं नियोजन योग्य रीतीने करण्याची गरज त्यामुळेच निर्माण झाली। मात्र जळगाव जिल्ह्यातल्या रावेरमध्ये पाटबंधारे खात्याचा बेजबाबदारपणा उघडकीस आलाय। मंगरुळ मध्यम प्रकल्पातून पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलंय। मात्र हे पाणी अस्वच्छ पाटचाऱ्यातून गेल्यानं कापणीला आलेल्या गव्हाच्या पिकात हे पाणी शिरलं आणि शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान झालंय। पाटचाऱ्यामध्ये पाणी जे सोडलं तर सोडल्यानंतर शेतकऱ्याचं जे नुकसान झालं गव्हाचं पिकाचं, त्याला जबाबदार प्रशासनाचे जे संबंधित अधिकारी आहे त्यांच्या थोड्या चुकीमुळे हे शेतकऱ्याचं जे नुकसान झालं आहे। दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हे आवर्तन सोडण्यात आल्याचं अभियंते सांगतायत। शेतकऱ्यांच्याच निष्काळजीपणामुळे कालवा फुटून पाणी शेतात शिरल्याचा आरोप अभियंत्यांनी केलाय। मंगरुळ मध्यम प्रकल्पाचे लाभ क्षेत्रात काही शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केलेली असल्याने आपण पाणी सोडलेलं आहे। तर ते आणि कचरा जो टाकलेला आहे म्हणजे केळीची खोड वगैरे, कापलेली खोड वगैरे, पील पत्ती वगैरे, त्याच्यामुळे पाण्याचं थोडी पण काही झाडी झुडपी असली तर त्याच्यात तो काळी कचरा वगैरे जाऊन तो अटकतो। त्याच्यामुळे हा प्रकार असं घडतात। पाणी सोडण्याआधी पाटबंधारे विभागानं कालवे साफ करणं अपेक्षित होतं। असं झालं असतं तर गरज असलेल्या शेतापर्यंत पाणी पोहोचवता आलं असतं। मात्र बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे शेकडो लिटर पाणी वाया गेल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय। त्यामुळे दुष्काळात 13वा महिना अशीच काहीशी परिस्थिती इथल्या शेतकऱ्यांची झालीय। झी 24 ताससाठी विकास भदाणे, जळगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।